नमस्कार, मी ऋतुजा। या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा। रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाडमध्ये विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी 3 दिवसांचं अन्नत्याग आंदोलन सुरू केले। शेतकरी, दिव्यांग, विद्यार्थी आणि विविध घटकांसाठी सरकारनं त्वरित ठोस निर्णय घ्यावेत ह्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन पुकारले। बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हे आंदोलन अधिकच तीव्र होत आहे आणि सरकारनं ह्या मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही तर आंदोलनाचा पुढचा टप्पा अधिक तीव्र असण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला। राज्य शासनानं त्वरित निर्णय घ्यावा अशी जनतेची मागणी आहे। बच्चू कडूंच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा काय असेल ह्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय। खरं तर दिव्यांगाच्या संदर्भात काही मागण्या आहेत, शेतकरी आणि मजूर आणि काही स्मारक जे आहे जसं शहीद परिवार असेल त्यांच्यासाठी योजना आखल्या पाहिजे। जसं आपण पाहतो आहे का दिव्यांग मंत्रालय उभं झालं आहे परंतु मानधन 1500च्या वर जात नाही आहे। महागाई वाढली, सगळं वाढलं, प्रत्येक गोष्ट इथं वाढत चालली पण दिव्यांगांना 1500 रुपयात होत नाही ते पण महिन्याच्या काठी भेटत नाही। 4-4 महिने पगार भेटत नाही। इतर राज्यामध्ये 4000 रुपये मानधन आहे, आम्ही ते 6000 द्यावं। महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीची, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती देवेंद्रजींनी आणि ते पण केली नाही। त्याचं स्मरण करून देण्यासाठी आणि शहीद परिवार जसं तानाजी मालुसरेंच्या ज्या आत्ता जे वंशज आहे त्यांना अजूनही भाड्याच्या घरात राहावं लागतं। असे 21 परिवार आहेत शिवकालीन आणि त्यानंतर स्वातंत्र्य काळातील ते सगळे रस्त्यावर भटकत आहे। म्हणजे ज्यांनी देशासाठी बलिदान केलं ते आज उपासमारीत आहे आणि ज्यांनी देशाला लुटलं किंवा चापलुसी केली इंग्रजाची ते मात्र श्रीमंत झाले। तर यावर एक धोरण असलं पाहिजे। गड किल्ल्याच्या संदर्भात असेल, शहीद परिवाराच्या संदर्भात असेल आणि मग या सगळ्याच्या मागण्या घेऊन आज दिव्यांगांचा घरकुलाचा प्रश्न आहे। त्यांना घरकुल साधं 75 वर्षात घर भेटलं नाही, रोजंदारी तर कोसो दूर आहे। म्हणजे त्यांनी कसं जगावं याचं साध्या गोष्टीचा विचार सरकार जर करत नसेल तर त्यासाठी आम्ही ही 3 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन करतो। बचत गट जे आहेत त्यांना गटांनी एक उत्पादनासाठी शासनाने काहीतरी एक बाजारपेठ किंवा त्या ठिकाणी काही ना काहीतरी सरकारने योजना, प्रदर्शन, निर्यात अशा स्वरूपाचं काहीतरी धोरण आखणं गरजेचं आहे। मला माहीत आहे शाहू महाराज होते आणि शाहू महाराजाच्या ते कोल्हापूरमध्ये कांबळे नावाचे गृहस्थ कामावर होते आणि कांबळेंनी पाणी पाजलं म्हणून सगळ्यांनी त्यांना जातीवाद ठरवून त्यांना बाहेर काढलं आणि तिथे चाकरीसाठी ठेवलं नाही। हे शाहू महाराजला माहीत झालं आणि शाहू महाराजांनी त्याच्यावर काय केलं उपाय, राजा कसा असावा त्याचं उदाहरण आहे। शाहू महाराजांनी त्यांना चौकात कॅन्टीन टाकून दिली आणि निवड चहाची कॅन्टीन टाकून दिली नाही तर हप्त्यातून महिन्यातून एकदा शाहू महाराज त्या कॅन्टीनमध्ये जायचे आणि तिथं लोकांना सही मागायला आणि तिथला चहा पाजायचा। याला म्हणतात सरकार। म्हणजे बचत गट निर्माण करून नाही चालत, बचत गटातून उत्पादित झालेल्या मालाचं मार्केटिंगच्या व्यवस्थेसह बचत गटाची व्यवस्था, तेव्हा ते सरकार ती योजना परिपूर्ण होते। आम्ही बचत गटाचा योजना देतो, माल कोणीच नेत नाही। तुम्ही सांगा रामदेव बाबा जर तिखट, मीठ, मिरची खाऊन आला असं, एवढा मोठा महाराज जो जर मिरची पावडर विकतं तर बचत गटाची मिरची पावडर खपन का? बॅन नको, कोणता व्यवसाय करावा, कोणासाठी तो सोडावा, काही या देशात शिल्लक नाही आहे। सगळे व्यवसाय एका ठिकाणी जात आहे म्हणून सामान्य माणसाला व्यवसाय करण्यापुरतं पण शिल्लक ठेव। दिव्यांगांना अडचणी येत आहेत तर नेमकं या संदर्भात काय सांगाल? नाही, मागं आम्ही 100 दिव्यांगाचे नावं दिले आणि त्याच्यावर कारवाई करा म्हणून मीटिंग पण लावली। मीटिंगमध्ये सांगितलं कारवाई करू, पण त्या विभागानं टाळलं का आम्ही कारवाई करत नाही आणि त्यांनी कोर्टात गेले का आम्हाला क्षमा याचना करा म्हणून। आम्ही लागलो दिव्यांग म्हणून, आता दिव्यांग प्रमाणपत्र आमचं चुकीचं ठरत आहे तर आम्हाला त्याच जागेवर, म्हणजे ही कुठला न्याय आहे? म्हणजे खून करणाऱ्यांनी सांगावं आता ठीक आहे केला तर केला पण आता घ्या सामावून। ही राज्यकर्त्याच्या भूमिका मला असं वाटते बोथळ झालेल्या आहे, भावनाच राहिल्या नाही। त्यांना माहीत आहे धर्मजातीच्या नावावर सत्ता येऊन जातं, त्याच्यानं सामान्य माणसाचा आवाज हा त्यांचा सरकारचा आवाज होत नाही, हे दुःख आहे।